सदासि तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे वरनवा हो नवी हो नवरी वरनवा हो नवी हो नवरी सुंदर पुष्पांची शय्या नवी हो दोघांचे नयन बघती चित चैन झुकती न रुकती न झुकती न रुकती हो रंग रलीची उमंगती रंग रलीची उमंगती ऐसी शब्द निसूर ओठांवर अडती प्रेमाच्या मिठीत रत दंपती प्रेमासक्त हृदये मिळती प्रेमासक्त प्रेमासक्त हृदये मिळती प्रेमासक्त हृदये मिळती हुकुम कौन चंद ही काय मूर्खता आहे क्षमा करा स्वामी संकट द्वार खटखटावत आहे यासाठी मला यावं लागलं अशी कुठली आपत्ती तुटून पडली जिने तुम्हाला तुमच्या कवितेपासून भ्रष्ट केलंय तुमच्यासारख्या कवीला मुळीच शोभत नाही हुकुम तुम्ही इथे गोरीवर अनुरक्त आहात पण तिथे शहाबुद्दीन गोरी महाराजांच्या राज्यावर अनुरक्त आहे तो सैन्य जुळवून दिल्लीसाठी बाहेर पडला आहे 10,000 हत्ती शिवाय 1,00,000 घोड्यांची विशाल सेना महाराज आपले सामंतगण घाबरून दिल्ली सोडून पळत आहेत हुकुम आता असं नको व्हायला की तुमच्या जवळ एकच तीर शिल्लक राहील आम्हाला पण आधी का नाही सूचित केलं गेलं 6 मास कुणालाही भेटण्याची अनुमती नाही मिळाली भ्रमर कमल पुष्पाचा बंदी बनून राहिला आहे गंध पुष्पामध्ये एकवटला गेला आहे महाराज सांजेच्या सूर्याने दिवसाच त्यागायला नकार दिला आहे चंद्र आपल्या चांदण्यांमध्ये बुडाला आहे अन्नदाता मनमारी दारातनच सामंत नातं सोडवीत परत गेले आहेत स्वामी काय देव भक्तांचा नसतो का काय तो फक्त पुजाऱ्याचा असतो का घाबरू नकोस चंद सामंतान जाऊन सूचित कर की आम्ही सर्वांना आत्ताच भेटू इच्छितो जशी आज्ञा हुकुम
प्रिये, आम्हाला दारावर पडलेल्या थापा आणि तुतार्यांचे नाद ऐकू येत आहेत. आम्हाला जाऊ द्यावं. महाराज, ज्याला तुम्ही 3-3 वेळा हरवून पळवलं आहे, त्या घोरीच्या आक्रमणाची तुम्हाला चिंता का? मुंगी चुरगळण्यासाठी हत्तीच बोलावणं का म्हणून? महाराज, झाली धरा अर्धांगी तुमची, सूर्य हो रजश्री चरणांची. झाली धरा अर्धांगी तुमची, सूर्य रजश्री चरणांची. मीच धरा अर्धांगी तुमची, सूर्य हो राजाच्या चरणांची. तुम्ही हो सरोवर, मी जललहरी, वल्लरी तरुची, मी तर मानले. पिया हो नाही परिछाया कैसी हूँ, पिया हो नाही परिछाया कैसी हूँ. जाहो छायस घेऊनी जाना, जाहो छायस घेऊनी जाना. हुकुम. घोरी दिल्लीच्या द्वारावर उभा आहे. आता तरी रणभूमीच्या दिशेने कूच करावी. क्षमा कर चंद, आम्ही राजाचा धर्म विसरलो खरं. आता सांग बघू, कोण कोण राजा आमच्या साथीला आहेत? कोणी पण नाही महाराज. काय? जयचंदांच्या भयाच्या कारणाने कोणी पण राजा तुमचा पक्ष घ्यायला तयार नाहीये. आपण पूर्वी पण घोरीला स्वतःच्या बळसामर्थ्यावर हरवलंय आणि आताही हरवणारच. हुकुम. पण आपले समस्त कुशल योद्धे सामंत महाराणी संयोगितांना इथे आणते समय वीरगतीला प्राप्त झाले आहेत. म्हणून काय होतंय चंद, या वेळेस पण विजय आपलाच होईल. ठीक आहे प्रिय, ये चल चंद. भिडे भिडे धरे सरे, धरे सरे पळे, धरे पडे उठे, उठे पडे. भिडे 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 धरे, धरे पळे, पळे धरे पडे. उठे उठे पडे, पडे उठे, उठे पडे, पडे उठे, उठे पडे. जिंकतो तो हारतो, हारतो तो जिंकतो. पृथ्वीराज हारला, शाबुतीन तारला. ललाटावर लिहिलेला तो लेख सत्य होई हो. सूर्य अस्त होई हो, चंद्रग्रस्त होई हो, चंद्रग्रस्त होई हो, चंद्रग्रस्त होई हो. पृथ्वीराज बंदी बनला, पृथ्वीराज बंदी बनला. जिंकला दुर्जन, ओ क्षत्रिय पितू तुम्ही कैसे कराल हो शास्त्र ग्रहण. हो क्षत्रिय अपितू तुम्ही कैसे कराल हो शास्त्र ग्रहण. तू खूप खूप जोर केलास. खूप उठाबशी ही पृथ्वीराज. तरीही फतह हमारी हुई. बोल, आम्ही तुला काय सजा द्यायची? सजा? सजा बघ आम्हाला दैव देत आहे शहाबुद्दीन. अरे तू आम्हाला काय सजा देणार? सजा तुला आम्हीच देणार पृथ्वीराज. और अशी सजा की कोणीच आमच्या खिलाफ तलवार उचलण्याची हिम्मत न कर सके. बोल, तुझं करायचं काय आता? बस तेच शहाबुद्दीन घोरी. आम्ही तुझं केलं आधी तेच. मग आम्ही तुला मोकळा सोडायच्या?
नहीं, आमीसा पास दूध नहीं पाजत पृथ्वीराज, उसे कुचल कर खत्म कर देते हैं. शहाबुद्दीन लक्षात ठेव, आम्ही पण हे केलं असतं. हा, आम्ही हे करू शकत होतो. तू जंगचा कायदा नाही जानत पृथ्वीराज. जो तुझ्यासारखी नादानी कर बैठता है ना, तो आपल्या जिंदगी से हाथ धो बैठता है. वजीर फिरोज खान, या पृथ्वीराजची तमाम दौलत लूट ली जाए, यांच्या फौजला नेस्तनाबूत करून टाका और याला गजनीला नेत पिंजऱ्यामध्ये बंद करीत सडक पर ठेवा याला, ताकि आमची रियाया ह्याचा तमाशा बघू शकेल. गजनीची प्रजा हे दिसताच खूपच खुश होईल रे, की जो त्यांचा सुलतान आहे एक भिकारी दरिद्री आहे, राजा नाहीच आहे. हसत है शैताना, इस बद अखलाक की आंखें फोड़ दी जाए ताकि ये बच निकलने का ख्याल तक न कर सके. हो एका गौरीने करता राजास हो विनानन, चंद चाले गजनीच्या जवळ, सुमिरन करू नातेवर. चंद चाले गजनीच्या जवळ, सुमिरन करू नातेवर. हे धराबंध, हे अजानुबाहू, दुर्जन लोकांचे हे अग्निदाह, चालुक्यांचे करणारे गर्वहरण, कन्नौज राज्याचे यज्ञ भंजक. तू धनुर्धारी सांभर नरेश, केलं पलायन करीत नारी वेश. तू दिल्लीपती सोमेश पुत्र, आली विपदा तुझवर विचित्र. एका शराने आम्ही लक्ष सात एकत्र, भेदणार सर्वांस बघच तू मित्र. त्या वचनपूर्तीचा क्षण पोचला येऊन, हुकुम मी त्याच साठी आलो प्राण हाती घेऊन. चंद, माझा मित्र आहे कुठे तू? एकदाच मिठी मारून मला रडू तरी दे. हुकुम, घोरीने मला ह्या सौभाग्यापासून वंचित ठेवलं आहे. घोरीचा आदेश आहे की मी 10 हात दूर राहतच भेटावं. चंद, काय रे, काय होत गेलं हे? रती प्रसंगामध्ये बुडून विसरलो रे मी युद्ध. विपुलतेनेच दंड देत केलं इथे मला बद्ध. दिला मला पण होता भाग्याने पूर्वीच हा संकेत. मी होतो आंधळा, हो झालो आज, आली मला न जाग. सुख वैभवाच्या भोगामुळे विसरलो आपला धर्म. माझं आपलं कर्मच भेदत आहे मर्म. जेव्हा सर्व पण लुटलं गेलं, थोडं पण नाही रे शेष. सूर्याचा होतो अस्तपण, राहता आलाय उजेड शेष. हुकुम, मी घोरीला भेटून आलो आहे. तुझी महिमा आलो गात. नयनहीन असो की बलहीन, पण माझा राजा धनुर प्रवीण. बस राजा आता तू कर काही असं, मिळव मुक्ती मला पण दे. मुक्तीचं विसर रे तू चंद, चढत आहे नरकामध्ये हे अंग. नाही अन्नदाता, नरक बनत आलाय स्वर्ग त्यांच्यासाठी, प्राण स्वतःच्या हातावर ठेवलेल्यांसाठी. लुटलाय सर्व शेष एक वरदान. अरे ठेवलास तू भात्यामध्ये आज अजून पण एक बाण. हे सांभर नरेश, बस निराशा नाही, पण उलट तू केवळ धनुष्य सावर. मी सांगतो तुला मैत्रीचं हित. माझ्या मनामध्ये आहे एक कट. जे वचन दिलं होतंस मला तू, अजून पण कर वचन पूर्ण तू. बघ पुण्य जे केवळ तुझं आहे, घे दोन्ही हात भरभरून तू. चंद, मी बघ लोचनहीन रे, तू करीत आहेस चूक. कसं मारू लक्ष बोल, माझे डोळे बंद अचूक. मन हरल्यास तुझी हार आहे, मन जिंकल्यास तुझी जीत.
अजून मुळीच बिघडलं नाही. ऐक रे माझ्या मीत. हुकुम 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 हुकुम. चंद, तू सांगितलंस की तुझा हा दोस्त एकाच तीरामध्ये 7 घडी आलो मी सुराग करू शकणार. जी हुजूर. चंद, काय तुझा हा अंधा दोस्त वाकई ये करिश्मा कर दिखा सकता है? हातच्या कंकणाला आरसा कशाला हुजूर? चंद, जर हा एकाच तीरामध्ये 7 घडी आलो मी सुराग नहीं कर सकता है, मग त्याचा नतीजा जाणतोस? आमचा वक्त बर्बाद करण्याच्या जुर्मे आम्ही तुझ्या दोस्ताचं सर धडतनं अलग करणार. असा मौकाच नाही येऊ शकणार हुजूर. तुम्ही बघा तरी. शब्द तू ऐकला घोरीचा राजन? कुठल्या दिशेमध्ये आहे सिंहासन? कळलं. चंद, एक धनुष्य दे तू, मग 2 बाण मला दे बघू. एकच बाण राजन, एकच बाण चौहान. रामाने रावण भेदला, एकाच बाणाने चौहान पार्थाने कर्ण भेदला. एकाच बाणाने चौहान त्रिपुर शंकराने मारला. एकाच बाणाने चौहान भ्रमर लक्ष्मणाकडनं हरला. एकच बाण सांबरधनी, वीर पुरुष तू भला. मिळतात संकेत तू राजा, तीर चालव. हुजूर, माझ्या दोस्ताच्या बेड्या खोलल्या जाव्यात आणि त्याला धनुष्यबाण दिलं जावं. बेड्या खोला रे त्याच्या. हुजूर, माझा दोस्त तेव्हा बाण चालवेल जेव्हा तुम्ही 3 वेळा हुकूम द्याल. पृथ्वीराज, तयार हो आता. हे पृथ्वीराज, कमान बांध. चल मन घट्ट कर. सोड निराशा. आत्मशक्तीवर केंद्रित लक्ष कर. जे बघ तू सांगितलंस मला, वचन तू पूर्ण कर. पण नाही चुकायचं चौहान, प्राण हातावर आहे रे. कर रे तू निशब्द, शब्द तू शब्दाने भेदत. पृथ्वीराज, कमान पर तीर सजा. आहे शेवटचा अवसर हाच. ऐक देऊन तू ध्यान. एकाच बाणाने लक्ष छेद, नका चुकू चौहान. 4 बांबू, 24 गज, अंगुल अष्ट प्रमाण. इतक्यावर रे लक्ष आहे, पण नाही चुकायचं चौहान. पृथ्वीराज, तीर चालव. सुल्तान, 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 क्या हुआ सुल्तान? पकड़ो, पकड़ो, दौड़ो, दौड़ो, पकड़ो, पकड़ो उन्हें. हुकुम. चंद, क्षमा, क्षमा हुकुम. गौरी तो प्रथम जाई, गौरी तो प्रथम जाई. गेले चंद चौहान, काय होई जरी गेले प्राण, पण वाचे वीराची आण. मिळे सरिता सागरास, मिळे सरिता सागरास, मिळे ज्योतिष ज्योती. हा मिळे ज्योतिष ज्योती. पृथ्वीराजची
चली मिळे साथ हो. उत्तर भारतातील सामंती वर्गासाठी तुर्की हमले एक प्रलय बनून आला. आपलं दुःख आणि व्यथा कवितेच्या माध्यमातून मिटवूनच ते त्यांचं दुःख पचवू शकले. वीरगाथांमध्ये परिस्थिती खूपच दुःखद बनवून सादर करणं योग्य नव्हतं. आता जसं पृथ्वीराज रासोमध्ये दाखवलं गेलं आहे की पृथ्वीराजने त्याच्या पराजयाचा बदला घेतला आणि एक शानदार मृत्यू मेला. पण परिस्थिती ही होती की त्याला समरांगणामध्ये हरवून मारलं गेलं. पृथ्वीराजला हरवणाऱ्या शहाबुद्दीन नंतर दिल्लीमध्ये एक गुलाम वंशाची साखळी सुरू झाली. सर्वप्रथम गुलाम बादशाह कुतुबुद्दीन झाला, ज्याने कुतुब मिनार बनवायला सुरुवात केली. गुलाम बादशाह फारच हिंस्र होते. शिवाय इमारती तोफखाने बर्बाद करण्यात आणि जास्तीत जास्त परिसर हस्तगत करण्यात विश्वास होता त्यांचा. हे बादशाह हिंदूंसोबत असा व्यवहार कुठल्या धर्माच्या आधारावर नसत करत कधी, पण एका विजेत्यासारखे जो हरून बसलेल्या लोकांचा उत्साह कमी करण्याची इच्छा धरतो. गुलाम बादशाह बांधकामांचे फार शौकीन तसे. शिवाय स्वतःच्या इमारती मंदिर वगैरे तोडून टाकून बनवत असत. त्यांचे राजमिस्त्री जास्त असे हिंदुस्थानीच होत असत आणि त्यांच्यावर मुसलमानांनी आणलेल्या कल्पना आणि तंत्रांचा पण परिणाम झाला. गुलाम बादशहांचं राज्ययुग इसवी सन 1290 मध्ये संपलं. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आला. बाकीच्यांप्रमाणेच अल्लाउद्दीन पण रानटी होता. पण असं दिसतंय या हिंदुस्थानी मध्य आशियाई बादशहांचा दृष्टिकोन आता बदलत चालला होता. ते आता हिंदुस्थानला मायभूमी समजू लागलेत. इथे अपरिचित नव्हते ते. अल्लाउद्दीनचं लग्न एका हिंदू स्त्रीशी झालं होतं आणि त्याच्या मुलाने पण तसंच केलं. बरं, आपल्याला दिसतं असं अल्लाउद्दीनच्या राज्यामध्ये कुशल शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. बस यही रुकना है. मानिक, तू जंगल साफ करणाऱ्यांना ताकीद दिली होती ना? जी सुलतान, मी खुद त्यांच्या सरदारला ही खबर दिली होती. ठीक है, ये घोड़े बांध दो. तो बघ, मालिक! सुलतान! सुलतान! अरे हट सामने से, मी सर कलम करणार ह्याचं. नाही हुजूर, तुमचे चाचा तो मेले आहेत. आता सर काढण्यात काय फायदा आहे? अरे ह्याने माझे दादा सुलतान जलालुद्दीनचा सर भाल्याच्या टोकावर लावून घुमवला होता. मी पण ह्याच्या सरची नुमाइश निकलवाऊंगा. नाही हुजूर, प्रेताचा सर कलम केल्याने कोई फायदा नाही होगा. बेहतर हेच होईल तुम्ही इजाजत द्यावी और आम्ही यांना नीट दफन करावं. आता तू यांना दफनाव या चील कव्वो को खिलाव. मला तो सिर्फ ह्यांच्या मोतीशीच मतलब होता. माफ करा, तुम्हाला तेव्हाच अंदर जाऊ दिलं जाईल जेव्हा तुम्ही सुलतान अल्लाउद्दीनचा कटावा सर दाखवाल. आता आम्ही सुलतान हाय. आम्ही खुद त्यांना आपल्या हाताने मारलंय. इससे बड़ा और सबूत क्या चाहिए? उसे आमचं सर बतौर साबूत चाहिए, क्योंकि ह्याने आमचं सर आपल्या सही जाग्यावर पाहिलंय. अब अजून नादानाची जरूरत नाहीये. हे सर, जे केव्हा मी गोद में रखकर प्यार से पुचकारता था, अब उसे काटने का हुक्म द्यावा लागेल.
जा घेऊन याला. ही सिलसिलेवार तिसरी बगावत आहे. अमीरांच्या ह्या बगावताना मी कंटाळलोय फार. जो पण या साजिशमध्ये सामील होता एक एक को गिरफ्तार करो. मग सर्वांना सूळावर लटकवा. सर्वांचे तमाम रिश्तेदारों के घरबार छीन लो. तेव्हाच यांना जाणीव होईल की बगावत का क्या अंजाम होता है. आम्हाला या बाबतीत पुरी तरह जाणीव आहे की बगावतमुळे तुम्ही किस कदर परेशान आहात. बल्कि आम्ही याच्यावर तसा खूप विचार पण केलाय. सुलतानच्या खिदमतमध्ये आम्ही या प्रश्नावरचे काही उपाय पेश करू इच्छितो. पण अफसोस की यहाँ आपल्या लोगों को दिक्कत हो, क्योंकि ये उनके खिलाफ है. जो भी हो, आम्ही सर्व आज परत तुमच्याशी आणि सल्तनतीशी आमच्या वफादारीची तीच गोष्ट दोहराते आहे. मलिक रहीमुद्दीनच आमच्या वतीनं बोलतील. हुजूर, आमच्या नजरमध्ये बगावतच्या 4 वजह आहेत. पहिली वजह कि हुजूर तुम्हाला लोकांच्या चांगल्या वाईट मामल्यांची जाणकारी ना होना. दूसरी वजह शराब. लोक आपल्या घरांमध्ये शराबच्या दावती करतात, फिर मिलकर खिचड्या पकाते, मनसुबे बांधतात. तिसरी आहे मालक लोक आणि दरबारांच्या मध्ये रिश्तेदारी और लगाव. शिवाय यामुळेच लोक हरेकाच्या घरामध्ये हमेशा जातात येतात. और यासाठी जेव्हा पण किसी को सजा मिळत असते तेव्हा मग त्याला हमदर्दी, मग खूनचं नातं सिद्ध करायला 100 लोक उभे होत असतात. आता हुजूर, चौथी वजह है दौलत. जर लोकांजवळ पैसा नसावा तो वो बगावत का ख्याल छोड़ खुद को रोजी रोटी की फिक्र मिळवतील. तुम्ही या सर्व बाबींवर चांगल्या तऱ्हेने विचार केला आहे. केलाय सुलतान. हीच सर्व मुळं पण आहे संकटांची. ठीक आहे, पहिल्या मी यांनाच दूर केलं पाहिजे. शराबकाई, तुम्ही वित्तीय खात्याचे प्रमुख आहेत. आपल्याला तुमच्या विभागापासून सुरू करायचे. दरबारांचे सगळे गाव जप्त करायचे आता, जो सरकार की तरफ से उन्हें इनाम या माझ्यापूर्वी दिले गेले आहेत. शिवाय दरबारांना तुम्ही ह्या बाबतीत यकीन दिलाईये. त्यांच्याकडून असं मुळीच परत काही घेतलं जात नाहीये ज्याच्यावर सल्तनतीचा हक राहिला नसावा. दूसरी बात ही है कि मैं चाहता हूं कि तुम्ही जासूसों का एक मजबूत जाळं पसरायचा. कुठे काय होत आहे या बाबतीत मला पुरी जानकारी मिळाली पाहिजे. और ह्याचा सर्वांचा इंतजाम अशा तऱ्हेने व्हायला पाहिजे की दरबारींना ख्वाबमध्ये पण खौफ राहील की जर वो मेरे खिलाफ कुछ कहेंगे तो याची खबर मला मिळणार आहे. शराब पर सख्त पाबंदी लगा दी जाए. जो कोणी नशेमध्ये भेटेल त्याला सख्त सजा दिली जावी. शराबच्या दावती बंद. मेरी इजाजत के बिना दरबारी मध्यस्थी बैठका या मेल मुलाकात नहीं कर सकते. निकाह के जरिए रिश्ते कायम करण्यासाठी पण उन्हें माझी मंजुरी घ्यावी लागेल. मैं बगावत की बू को अपूर्ण रीतीने टाकणार मिटवून. जी हुजूर. आत्मा मजबूत बनल्यानंतर मगच आपण मंगोलांच्या पुन्हा पुन्हा बोलणाऱ्या हमल्यांपासून आपली हिफाजत करू शकणार. लढाईच्या वेळी फौज इकट्ठा करके फौज बनल्याने आता काम नाही चालणार. आपल्याला तत्पर फौज पाहिजे ज्यामध्ये चांगली हत्यारं और फुर्तीले घोडों के साथ वो फौज हर वक्त तैयार राहील. शिपायांना पण चांगली तनख्वाह देऊ ताकि वो हमेशा दिल्ली में बने रहे. ह्यामध्ये खर्च खूप येणार हुजूर. तत्पर फौजेचा ख्याल तेव्हाच मुमकिन है कि आपण फौज को तनख्वाह कमी द्यायची. पण कमी तनख्वाह दिल्याने हम उन्हें अपने साथ हमेशा नहीं रख सकते. यासाठी स्वतःचा घरबार चालवण्यासाठी उन्हें गांव जाकर खेतीबाड़ी करनी उनकी अपनी मजबूरी है. तत्पर फौज देखील करता येते सहज. पण केव्हा? जेव्हा आपण कमी किमतीवर अपने सिपाहियों को धान्य, कपडे और जरूरतों की चीजें मुहैया कराएं. ह्याच्याशिवाय दुसरा काही तरीका दिसत नाही असा. आजकाल बाजारमध्ये किमती आसमान छू रही है. अकाल पडी तो लोक उपाशी मरत असतात. चांगला पाऊस गेला पडून तेव्हाही किमती कमी नाही होत. ऐसा क्यों? जर पिकं चांगली होतील तर किमती खाली यायला पाहिजे. पण असं नाही होत. जेव्हा पिकं जास्त होतात तेव्हा दुकानदार कमी किंमत देत माल खरेदी करतात और बाद में माल जास्त किमतीवर विकत असतात. सुल्तान, आपण हर चीज की कीमत नक्की केली पाहिजे और इस बात पर भी नजर रखनी चाहिए कि दुकानदार उसकी कद्र करे. ठीक आहे, पण यासाठी बाकायदा साखळी बनवणं जरुरी आहे. शेतकरी ठरवलेल्या किमतीवर बाजारांमध्ये धान्य विकेल. शहरामध्ये लोक ते धान्य नेतील और ठरवलेल्या किमतीवर दुकानदारांना माल ठोकमध्ये विकतील. मग दुकानदार माल वाजबी किमतीवर विकेल. हर दर पर लोगों को वाजिब मुनाफा होना चाहिए ज्याने लोक स्वतःची गुजराण करतील. जरा बघा ना याच्यामध्ये किती गुंतागुंत होईल. जर आपण पिकांवर उठाई खर्चों का प्रमाण मानलं मग हर दर पर
वाजवी किंमत नक्की करता येईल. पण कसं? आपण हिसाब लावायचा की खास चीज को पैदा करण्यामध्ये किती खर्च येत असणार. उसकी मजदूरी शिवाय सर्व तमाम खर्च सुद्धा सामील केले जातील. वस्तू ती बनवायला या पैदा करण्यामध्ये केले जातात. और फिर एक जायज मुनाफा जोडकर किंमत नक्की केली जाणार आहे. हुजूर, दखलंदाजी मुआफ आणि पूर्णरित्या मंदीच्या सहारे राहणं पण ठीक नाही होणार. यासाठी तुम्ही सरकारी गोदाम बनवायचा, त्यामध्ये धान्य जमा करायचं, ताकि अकाल या नई मुसीबत आने पर रसदची कमी पूर्ण केली जाऊ शकेल. याने बाजारामध्ये धान्याची कमी पण नाही होणार और किंमतें भी ना बढ़नी पाएगी. मला या सगळ्या तजविजा मंजूर आहेत, पण कशाही तऱ्हेची दहशत न फैलावता आपण फौरन यांना अंमलामध्ये आणल्या पाहिजे. और इस कानून के खिलाफ जाने वाल्याला कशाच तऱ्हेची हमदर्दी नाही दाखवली पाहिजे. मालिक काबूल, तुम्ही बाजाराचे अधिकारी प्रमुख असाल. जर कोणी सौदागर किमतीमध्ये जरा पण हेराफेरी करीत असेल तर त्याची जिम्मेदारी तुमच्यावर असेल. शिवाय जुर्म करणाऱ्याला सक्त सजा देणं तुमचा हक होईल. याच्यामध्ये हिंदू इस्लाम कबूल करायला लागले, तरी पण धर्म बदलण्याच्या या क्रियेला वेग नव्हता. थोड्या लोकांनी आपला धर्म यासाठी बदलला की इस्लाम आवडू लागला त्यांना. थोड्यांनी भीती वाटल्यामुळे, मग थोडे यासाठी मुसलमान बनले की विजयी पक्षासोबत राहिल्याने फायदा होत असतो. तरी खरं मात्र कारण आर्थिकच. म्हणजे मुसलमान नव्हते जे, लोकांना त्या एक खास टॅक्स द्यावा लागायचा ज्याला जजिया म्हटलं जायचं. जजिया हा कर गरिबांसाठी खूप मोठा भार होता. यातनं वाचण्यासाठी बरेचसे हिंदू मुसलमान होत गेले. सुलतान, जान हथेली पर रखकर मी माझ्या लोकांच्या मध्यस्थीची इजाजत मागतो. सांगा, काय बरं झालंय? हुजूर, मी तुमच्याशी त्या सजांविषयी बोलायचं म्हणतो तुम्ही ज्या बाजारांमध्ये गडबडी करणाऱ्या सौदागरांसाठी नक्की केलेल्या आहेत. सरकार, तुमचे अधिकारी सौदागरांशी फारच बेरहमीनं पेश येतात. केव्हा त्यांना चापकानं मारलं जातं, केव्हा त्यांच्या जिस्म मांस अलग केलं जातं, आणि केव्हा केव्हा तर त्यांचं संपूर्ण खानदानच खत्म केलं जातं. हे शरीयतच्या खिलाफ है. शरीयत इस बात की इजाजत नहीं देती. किसकी शिकायत है ये? बताओ, क्या सुलूक किया उन्होंने तुम्हारे साथ? सुलतान म्हणाले ते की मी खरीददारांको कमी माल देत असतो. वजनामध्ये गडबड केल्याचा इल्जाम आहे माझ्यावर. हुजूर, त्यांनी माझ्या कुल्ल्याचं इतकं मांस काढलंय जितकं त्यांच्या हिशोबाने मी कमी वजन केलं होतं. आता तर मी चालण्या फिरण्यालायक पण नाही आहे. माझा सगळा कारोबार ठप्प झालाय हुजूर. माझं घरबार तबाह होऊन गेलाय. काझी मुगलसुद्दीन, मला केव्हाच या बाबतीत मतलब नाही राहिला की या मामल्याच्या या उस मामल्याच्या प्रमाणे शरीयत की काय राय आहे. माझ्या डोक्यामध्ये थोडे सवाल घुमत आहेत. मी तुमचं त्या बाबतीत मत जाणू इच्छितो. हुजूर, शरीयतच्या बाबतीमध्ये बोलणं नाही केलं तर जास्त बरं होईल, क्योंकि खोटं मी नाही सांगणार केव्हा, और सच कहने पर सुल्तान का गुस्सा भड़केगा और मेरी जान पर बन आएगी. आप जो कहना चाहते हैं बेखौफ कहिए. मी सगळ्या दरबारांकडून ह्यासाठी कर मागतो क्योंकि वो शेतकऱ्यांकडून मनमाना महसूल घेतात, शिवाय ऐशची जिंदगी जगतात. पण आमच्या वाट्यामध्ये महसूल मधला एक कडही नाही देत. बदतमीजीने पेश येतात, हुकमदिली करतात. ही कारवाई मी सर्वांना राहापर आणण्यासाठी केली आहे. पण तुमचं सांगणं आहे की हे शरीयतच्या मुताबिक आहे. खैर छोडिये. माझा एक सवाल हा आहे की शरीयतमध्ये त्या लोकांसाठी काय सजा नक्की केली गेली आहे बेईमानी करतात जे या रिश्वतखोरी के जुर्मे पकडले जातात. सुलतान, याचा जिक्र तर नाहीये. कोणी या अधिकाऱ्यांना महसुलीची रक्कम जर कमी जमा केली किंवा कुठल्या दुसऱ्या पद्धतीनं हुकमाचं पालन नाही केलं तर हुकमशहा त्याला जुर्माना भरायची किंवा कैद भरण्याची सजा देऊ शकतात. लेकिन खजान्यामध्ये केल्या गेलेल्या हेराफेरीसाठी हात काटण्याच्या सजेची इजाजत नाहीये सुलतान.
पण बस मी हुकूम दिलाय की जर कोणी अधिकारी गडबड करेल तर तो उसे सख्त से सख्त सजा दी जाए. शिवाय असं केल्याने बेईमानीच्या मामल्यांमध्ये बेहद कमी होत आहे. बघा, मी त्यांना त्यांच्या जरूरतच्या मुताबिक वाजवी पगार पण देत असतो. उसके बावजूद जर लोक बेईमानी करत असतील मग मला त्यांना सख्त सजा द्यावी लागते. माझा दुसरा सवाल हा आहे की जेव्हा मी दरबारी होतो तेव्हा पड़ोसी रियासतों पर दावा करके मी दौलत जमा केली आहे. उस पर माझा हक आहे की मग ती प्रजेची दौलत असणार आहे? सुलतान, छाप्यामध्ये हासिल केलेली दौलत लष्करी इस्लाममुळे हासिल तुम्हाला झाली आहे. यासाठी दौलत प्रजेची मिळकत आहे. काझी मुगलसुद्दीन, तुम्हाला तुमचा सर कलम घ्यायचा आहे करून? मी स्वतःच्या आणि आपल्या शिपायांच्या जीवावर खेळत उन लोगों से ज्यांचं दिल्लीमध्ये कोणी नाव तक नाही जाणत वो दौलत इकट्ठा की है, आणि तुम्ही सांगता की दौलत प्रजेची मिळकत आहे? तुम्ही शरीयच्या बाबतीत सवाल विचारला, मी वाजवी जबाब दिला. ठीक आहे. खजान्यामध्ये माझा आणि माझ्या औलादीचा काय हक आहे? लगता है मेरी जिंदगी खत्म हो चुकी है. जर मी खरं सांगितलं तर मग तुमची मी तलवार. सांगितलं ना, न घाबरता सांगा. काय अर्ज करू सुलतान? जर तुम्ही खलिफे राशिदीनच्या बताई हुई राह पर चालत आहात तर तुम्ही खजान्यातनं तुमच्यासाठी पण तितकीच रक्कम घेतली पाहिजे जितकी तुम्ही एका मामुली शिपायाला देत आहात, याने 234%. जर तुम्ही मधल्या रस्त्याचा आधार घेत आहात यानी खुद को शिपायाहून ऊंचा समजत आहात मग तुम्ही तुमच्या दरबारींच्या बरोबरीची रक्कम घेतली पाहिजे. और अगर आप अपना राजकीय महत्व मोठं समजून चालत आहात तेव्हा मग तुमची शानो शौकत कायम राखण्यासाठी खजान्यातनं सल्तनती मधल्या हर किसी से जास्त रक्कम घेण्याचा हक आहे. लेकिन सुल्तान, रोज कयामत दिवशी तुम्ही पाक परवरदिगार को काय जवाब देणार जब वो आपसे पूछेगा की करोडों की दौलत तू बायकांवर का म्हणून उडवली? गाझी, तुम्ही तुमची हद पार करता हो. तुम्हाला सांगायचं काय म्हणून की पत्नीवर खर्च करणं इस्लामी कानूनच्या खिलाफ आहे? तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे की नाही? सुल्तान, मेरी जिंदगी तो वैसे भी खत्म हो चली है. हाँ, जर तुम्ही राजकीय नजरेनं बघायला सांगता आहात तब तो मेरा जवाब यही होगा कि तुमच्या शानो शौकत से बढ़कर कुछ भी नहीं है और पत्नीवर दौलत लुटवण्याची तुम्हाला पूर्ण इजाजत आहे. गाझी, जर कुठला शिपाई कवायतीमध्ये गैरहजर राहिला तर मी त्याची 3 वर्षांची तनख्वाह परत घेत असतो. शराब विकणारा आणि पिणीवाल्याला मी खाईमध्ये फेकून देत असतो. अत्याचार करणाऱ्यांना नामर्द बनवलं जातं इथे. बंडखोरांचं सर कलम करवतो मी और चोर चक्कों को खूप भयानक सजा देत असतो. हे सर्व काय इस्लामी कानूनच्या खिलाफ आहे? सुल्तान, सुल्तान, तुम्ही पाहिजे तर माझे तुकडे तुकडे करा पण खरं तर मला बोलावंच लागेल. रसूल पाक इस बात की इजाजत नहीं देते, इस बात की इजाजत नहीं देते सुल्तान, नहीं देते. उठिए. मैं केवल शरीयत नहीं वाचली है. मैं तो अनपढ़ हूं. कहने को मुसलमान हूं क्योंकि बाप दादा मुसलमान कहलाय. पण अशा तऱ्हेचे हुक्म मी फक्त सर्व बगावत थांबवण्यासाठी देतो जिच्यामध्ये हजारो लोकांची जान कुर्बान होत असते. मला खात्री आहे की सल्तनत आणि प्रजा पण दोघांची यामध्ये भलाई आहे. पण लोक जेव्हा माझे आदेश पूर्णपणे धुडकावत असतात, हुकमांचं पालन नाही करत, तेव्हा मला जबरदस्तीनं लोकांवर सक्ती पण करावी लागते. माहित पण नाही की हे इस्लामी कानूनच्या दायरेमध्ये येत असतं की नाही. पण मी सल्तनत आणि प्रजा पण दोघांची भलाई समोर ठेवतच असे हुकम देत असतो. मुझे उम्मीद है की तुम्ही माझी मनीषा समजले असावेत. आपल्या आर्थिक नीतींमुळे अल्लाउद्दीन खिलजी एक मोठी फौज उभी करण्यामध्ये यशस्वी बनला. या फौजेच्या मदतीने बघा त्याने गुजरात सोबत दक्षिण भारताचा खूप मोठा हिस्सा पण जिंकला. बरं, मग सेनापती त्याचा मलिक काफूरने दक्षिणेतनं बेसुमार दौलत बरोबर आणली. असं सांगतात की 50,000 मण सोनं, खूप मोती जड जवाहीर, 20,000 घोडे शिवाय 312 हत्ती या लुटीमध्ये सामील होते.
हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं जामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.